महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं हे राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आलंय आणि त्यासाठी सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटर परिवहन विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत आता संपलेली आहे, त्यामुळे आजपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी आणि त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे, त्यांचा परवाना निलंबित केला जाणार आहे अशी माहिती मिळते। परिवहन मंत्री सरनाईकांनी ही बैठक बोलावली आणि मराठी सक्तीच्या सुधारित नियमांबाबत यामध्ये चर्चा होणार आहे। तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेमध्ये बोलणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। ज्यांना मराठी भाषा बोलता येत नाही त्यांच्यासाठी खास वर्ग आहेत आणि त्यासाठी आजपासून आता जर बोलता येत नसेल तर कारवाई होणार आहे। 1 महिन्याच्या आत त्यांना मराठी बोलण्याचे हे क्लास लावणं गरजेचं आहे, मराठी शिकणं गरजेचं आहे।